हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आहे ना, माझ्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा असं सराउंडिंगमध्ये असे इतके लोकं आहेत ना, की मला खूप डिमोटिव्हेट करतात. लिटरली म्हणजे मला समजत नाही त्यांना माझ्यापासून प्रॉब्लेम आहे, की त्यांना मी जे करते त्याच्यापासून प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतकं कसं सहन नाही होऊ शकत लोकांना मला हे सुद्धा समजत नाही. आणि कधी-कधी तर हेही वाईट वाटतं, की ते कुठेतरी असं बोलणारे किंवा असा विचार करणारे आपलेच स्वतःचेच आहेत. तर लोकांना बोलून काय फायदा, नाही का? आणि ना मी तुमच्याकडे मागत नाहीये, की माझा व्हिडिओ एडिटिंग करून द्या, माझे क्लिप्स रेकॉर्ड करा. तर काय त्रास होतोय तुम्हाला? बरं तरी मी तुमची ॲडव्हाइस मागतही नाहीये. स्टिल तुम्ही मला देताय. फायनान्शियली तुमचा सपोर्ट नाहीये. तुम्ही कोणाबद्दल चांगलं तर बोला. आता या केसमध्ये ना गाईज मला खरंच आवडेल, की तुम्ही माझी फेक तारीफ करून द्या. मी ते ऐकून तरी घेणार. कारण हे जे तुम्ही मला डिमोटिव्हेट करण्यासाठी एवढे काही वाक्य बोलताय ना, ते मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडते. कारण ते मला एकदम फालतू वाटतंय. सो बेटर राहील तुम्ही फेक करून घ्या तारीफ, मला चालेल. ओके. आणि ना गाईज हा टॉपिक आता छेडलाच आहे, तर मला परत एक गोष्ट पण शेअर करायची आहे, की मी ना असं खूपदा असं बघितलंय, नोटीस केलेलं आहे, की एक पर्सन जो असतो ना, तो दुसऱ्या पर्सनचं ऐकून खूप काही डोक्यात आणतो आणि तेच गृहीत धरून समोरच्या व्यक्तीला बोलतो किंवा त्याच्या नजरेत ती व्यक्ती तशी होऊन जाते. तर मला असं वाटतं, की हा कन्सेप्ट इतका चुकीचा आहे. लोकं इतके घाण म्हणजे एवढं कसं काय ऐकून घेतात एकमेकांबद्दल मला हेच समजत नाही. अरे तुम्ही डोळ्यांनी बघा, तुम्हाला दिसतं काय? तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करा. ऐकण्यावर तुम्ही समजताय की ती व्यक्ती तशी आहे. सो खरंच मला असं वाटतं की खूप चुकीची गोष्ट आहे. पण ते ना एक सवय झाल्यानंतर त्या व्यक्तीला अजिबात चेंज होऊ नये वाटतं. तर आता गाईज हे मी एक पर्टिक्युलर रिझन किंवा माझ्याबद्दल असं काहीच बोलत नाहीये. हे मी तेच सांगते जे सराउंडिंगमध्ये चाललेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ना गाईज तेव्हापर्यंत खूप छान वाटतं आपल्याला जेव्हा त्या दुसऱ्यांसोबत घडत असतात. जेव्हा ते आपण समोर बघतोय, की समोरच्या व्यक्तीसोबत घडतंय बाबा, मी तर सेफ आहे, माझ्यासोबत असं काही नाही होतंय. बट जी बारी आपल्याकडे येते ना, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, की नाही, हे खूप चुकीचं चाललंय आणि ते होतंच. ते होणारच आहे. जर तुम्ही पुढच्या व्यक्तीवर हसताय, तर ती बारी तुमच्यावर पण येऊ शकेल. सो कोणाला बोलण्यापेक्षा, कोणावर हसण्यापेक्षा, कोणाला डिमोटिव्हेट करण्यापेक्षा आपल्याकडे बघणं शिका. आपलं काय चाललेलं आहे, आपण स्वतःकडे लक्ष दिलं तरच बरं राहील, दुसऱ्यांमध्ये पडण्यापेक्षा. अच्छा, तर आज खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.